आई वडिलांच्या स्मरणार्थ दातृत्वाचा आदर्श. बिद्रीच्या शिक्षण संकुलाला फत्तेसिंह भोसले पाटील यांची 10 लाखांची देणगी. आई वडिलांच्या स्मृती जपत समाजातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाला हातभार लावण्यासाठी बिद्री साखर कारखान्याचे संचालक फत्तेसिंह भोसले पाटील यांनी तब्बल 10 लाख रुपयांची देणगी कारखान्याच्या शिक्षण समूहाला दिली. त्यांच्या या दातृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बिद्री साखर कारखान्याच्या प्रधान कार्यालयात आयोजित कार्यक्रमात देणगीचा 10 लाख रुपयांचा धनादेश माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी निवेदिता माने म्हणाल्या, समाजाच्या ऋणाबरोबरच आई वडिलांचे ऋणही तितकेच महत्त्वाचे असते. याची जाणीव ठेवून फत्तेसिंह भोसले पाटील यांनी आई वडिलांच्या स्मरणार्थ शिक्षण समूहाला 10 लाख रुपयांची देणगी दिली. ही बाब निश्चितच प्रेरणादायी आहे. समाजात स्वार्थी वृत्ती वाढत असताना भोसले पाटील कुटुंबाने दातृत्वाचा आदर्श निर्माण केला आहे. कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील म्हणाले, फत्तेसिंह व चतुरसिंह भोसले पाटील यांनी 10 लाख रुपयाची देणगी देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या देणगीचा उपयोग गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी होणार असून त्यांच्या शिक्षणाला मोठा आधार मिळणार आहे. फत्तेसिंह भोसले पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की आई वडिलांनी दिलेले संस्कार आणि त्यांच्या स्मृती कायम जपण्यासाठी शिक्षण संकुलाला ही देणगी दिली आहे. या माध्यमातून गुणवंत तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावेळी कारखान्याचे संचालक निवृत्त मुख्याध्यापक पी.जी. पाटील, दिनकर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता चतुरसिंह भोसले पाटील, प्राचार्य संजय पाटील, एच.डी. तिराळे, कार्यकारी संचालक एस.एन. घोरपडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार कारखान्याचे ज्येष्ठ संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी मानले. शाहू न्यूजसाठी ऋषिकेश चौगले, राधानगरी. अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.